रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी बालेवाडीत शक्ती प्रदर्शन करत कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलंय। कोथरूडमध्ये सध्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत, तरी सुद्धा बालवडकर यांनी इच्छुक असणं यात काही गैर नसल्याचं म्हटलंय। पक्ष मला नक्कीच संधी देईल, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावर पक्ष विचार करेल, मात्र माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल असं म्हणत बंडखोरीचा सूचक इशारा अमोल बालवडकर यांनी दिलाय। या निमित्तानं कोथरूड विधानसभा मतदारसंघात आता भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपण एक पाऊल पुढे जाऊ। आता ज्या स्टेजवर आहोत आपण, ते प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची एक मनीषा असते, तशी माझी एक मनीषा आहे, 100% आहे। मी काय त्याच्यामध्ये वावग नाही, पण पक्ष जो काय निर्णय घेईल तिथून पुढे आपण पक्ष निश्चित मला संधी देईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। चंद्रकांत दादा पाटील आमचे नेते आहेत, महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत। आम्ही चंद्रकांत दादांचं त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने त्यांना मताधिक्य देण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे। निश्चितपणे भारतीय जनता पक्ष न्याय देणारा पक्ष आहे। शेवटी जो कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो त्या धर्तीवरती पक्ष विचार करेल। निश्चितपणे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक कार्यकर्ता म्हणून, एक कार्यकर्त्याला आणि जनतेचा कल म्हणून, एक जनतेतील मत म्हणून, जनतेचं मत ऐकून त्या ठिकाणी मला संधी देईल असं मला वाटतं। खरं तर शक्ती प्रदर्शन करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गरज नाही। माझी शक्ती भारतीय जनता पक्षाला माहिती आहे, कोथरूड मतदारसंघातील जनतेला माहित आहे, त्यामुळे शक्ती प्रदर्शन मुळीच म्हणू शकत नाही। असे कार्यक्रम मी मागील अनेक वर्षांपासून करतो आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा मी इच्छुक उमेदवार आहे। भारतीय जनता पक्षाकडे निश्चितपणे मी एक कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाच्या चौकटीत मी आता जे काही सर्व पक्षाचे नियम पाळून काम करत आहे, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवणं, पक्षाचं चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवणं, हे काही त्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही। मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक निवडून येणारा उमेदवार म्हणून निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली अशी मला आशा आहे। संधी दिली नाही तर त्यावेळेचा निर्णय भारतीय जनता पक्षाची भूमिका पाहून घेतला जाईल। आता हे बोलणं योग्य नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।